सांगतो, एक लक्षात ठेवायचं, भारतीय परंपरा ही गुरु परंपरेवर आहे. म्हणजे हे अनादिकालपासून जे ज्ञान आलेलं आहे ते पुढच्या आपल्या शिष्याला द्यायचं, त्याला योग्य प्रकारे दीक्षा देऊन तो परिपूर्ण झाल्यानंतर त्याला जगामध्ये ते ज्ञान सर्वांच्या पर्यंत पोहोचून ते आचरणात आणण्यासंदर्भातली सर्व सूचना त्याला द्यायच्या. आणि त्याप्रमाणे हे शिष्य गुरु शिष्य नातं आणि गुरु परंपरा हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकानं या पद्धतीने आपलं आचरण करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की काही टप्पे असतात. समाजामध्ये आपण एकत्र राहतो, वैयक्तिक अभ्यास करताना असा करायला पाहिजे. एक तर ब्रह्मचर्य आश्रम सर्वसामान्य पद्धतीनं पहिली 25 वर्ष प्रत्येकाने ज्ञान आणि शक्ती प्राप्त केली. त्या पलीकडे इकडं आणि तिकडं बघण्याचं कारण नाही. त्यावेळेला त्यांना फक्त मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आणि मग आई वडिलांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर अतिथी देवो भव आणि परस्पर देवो भव. परस्पर देवो भव याचा अर्थ आहे, एक तर अतिथी देवो म्हणजे कोणी माझ्या समोर आला तरी त्याला परमेश्वर मानून त्याची सेवा केली पाहिजे. त्याच्याकडे जे काय चांगलं आहे ते आत्मसात केलं पाहिजे. आपल्याकडचं चांगलं आणि त्याच्याकडे असं मिळून देवाणघेवाण केली पाहिजे आणि दोघेही परिपूर्णत्वाच्या दिशेला जाण्यासाठी सत्संगात राहिलं पाहिजे. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम आणि निश्चलतत्वे जीवन मुक्ती. मुक्ती काय आहे, आम्ही कुठल्या बंधनात अडकलोय ते आम्हाला नीट समजण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बाह्य जगतामध्ये कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, पण फळाची इच्छा करू नकोस. याचा अर्थ काय आहे, तुला वर्तमानामध्ये आत्मस्वरूप जे सच्चिदानंद आहे त्या अवस्थेमध्ये स्थितीमध्ये तू सदैव असलं पाहिजे. आणि मग जे काय समाज कार्य करायचं असेल तुला ते सेवा आणि समर्पणातून केलं पाहिजे. माझा जन्म मिळवण्यासाठी नाही झाला, समर्पित करण्यासाठी झालेला. मग तुम्ही परिपूर्ण असला तरच समर्पित होऊ शकता. म्हणून या ब्रह्मचर्याश्रयामध्ये ज्या क्षेत्र, एक तर आत्मस्वरूपाचं ज्ञान आध्यात्मिक गुरुकडनं की ज्याला सद्गुरू म्हणतात त्याच्याकडनं घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जीवनामध्ये तुझे काय तुझ्या आवडीनुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार जो काही उद्योगधंदा इत्यादी करणार असशील तर त्यातला सुद्धा तू अभ्यास केला पाहिजे. आणि त्या क्षेत्रातले जे कोण गुरु असतील, जगाच्या पाठीवर असणारे, त्या सगळ्यांच्या संपर्कात ते ग्रंथ आणि गुरु यांच्या सानिध्यात राहून मी जे क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामधलं सर्वोच्च जे काही स्थान आहे ते माझ्या कर्तृत्वाने प्राप्त केलं पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटावं, असं हे आध्यात्मिक ज्ञान आहे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे त्यामध्ये अनेक प्रकारे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग हे सगळे जे मार्ग आहेत ते आपल्या जीवनामध्ये एकत्वाने कसे उतरवायचे आणि परम श्रेष्ठ अवस्थेला कसं प्राप्त व्हायचं हे गुरु सान्निध्यात राहण्यातच फक्त कळतं, ग्रंथ वाचून कळत नाही. म्हणून आध्यात्मिक गुरुच्या सान्निध्यात राहणं हे आपल्या जीवनातलं पहिलं एक स्थान असलं पाहिजे की मी आध्यात्मिक गुरुच्या सान्निध्यात कसा राहतो. आणि सद्गुरू कोण, जे आध्यात्मिक म्हटलं तर जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे त्यांच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता इत्यादीचा अभ्यास केलेला असला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या गुरु परंपरेत ज्ञान घेऊन त्याचा अनुभव घेतलेला असायला पाहिजे. आता आपण म्हटलं की तत्वाचं आचरण करणं महत्वाचं आहे, तर तेच आचरण आपल्याला अनादिकालपासून सांगितलेलं आहे. ही तत्व आहे, त्या तत्वानिष्ठ जीवन जगा आणि आपल्या जीवनामध्ये उतरवा. आणि मग काय ते जे आहे ना ते तुमचं तुम्ही स्वयंपूर्णतेनं अनुभवा. बाहेरच्या जगामधून तुम्हाला काय नाही मिळणार, तुमचं आंतरिक सामर्थ्य जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे आणि ते अध्यात्म विद्या सांगत असते. आणि मग आपण बाह्य जगतामध्ये जातो आणि मग परस्पर देवो भव, जे जे भेटे फूट मानी जे भगवंत कण कण में भगवान, ही आमची संस्कृती आहे आणि अनादिकालापासून जपली जात असते. तुम्ही राम असो, शबरी असो, एवढं प्रेम आहे, किती आदर आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा आहे, हे सुद्धा किती सुंदर उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या ग्रंथामधून पाहायला मिळतात. आणि त्याद्वारा प्रभू रामचंद्राच्या बरोबर असणारे हनुमंत एवढं श्रेष्ठ उदाहरण आहे, एवढं ज्ञान आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, सेवा आहे, समर्पण आहे, काय नाही. मारुती हा परिपूर्ण. आपल्या हृदयामध्ये मारुती असला पाहिजे.
मारुतीच्या हृदयामध्ये राम आणि सीता आहे, त्यामुळे आदर्श तो कुणाच्याच आहे. जो सेवा आणि समर्पण करतो त्याच्या हृदयामध्ये राम आहे आणि सीता पण आहे. म्हणून आपण आपलं जीवन काही मिळवण्यासाठी नाही, समर्पणासाठी आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे ज्ञान सगळ्या जगाला मिळून जगद्गुरु ही भूमिका आपली आहे. आपण आहोतच जगद्गुरु या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून.